हे जरा प्रमाणाच्या बाहेर जास्त झालं. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा नवरा बायकोची भांडणं व्हायची, म्हणजे नवरा दारू पिऊन आला, बायकोला मारहाण केली, पोरांना मारहाण केली, तरी पण बायको नवऱ्याला पती परमेश्वर मानायची आणि आपलं आयुष्य आपल्या नवऱ्याबरोबरच काढायचं असं ठरवायची. पण आत्ता दिवस बदलले. नवरा बायकोची भांडणं झाली का दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बातमी की नवऱ्याचा काम तमाम केलं बाबा. म्हणजे आपण ह्या गोष्टी डायरेक्ट स्पष्टपणे बोलू सुद्धा शकत नाही, त्या डायरेक्ट घडतात. नवऱ्याचे हातपाय वेगळीकडं, नवऱ्याचे शरीर वेगळीकडं, किंवा नवरा डायरेक्ट जिथं राहत आहे तिथे जमीनमध्ये. म्हणजे कसं राहायला जमतं. त्या दिवशी माझी मम्मी बोलते की बाई हे सगळं बघून ना डोक्याला असं डोकं दुखायला लागतं, कळत नाही ज्ञानेश्वरचं कसं व्हायचं, ज्ञानेश्वरचं लग्न करावं की नाही, हे सगळा विचार करून आजकालच्या बायका खूप बेकार. मम्मी आम्ही दोघी जणी बहिणी अजून लग्नाच्या बाकी आहोत. नाही मग त्यावरती नाही तुम्हाला लग्न करायचं तर तुम्ही करा, एखादा चांगला आला लग्न करायचं तर करा, पण जर तुम्हाला वाटलं की लग्न नाही करायचं तुम्ही नका करू, आमची काहीच हरकत नाहीये. म्हणजे आम्ही तुमच्या भरोश्यावरती बसलोय आणि तुम्ही सांगताय तुमचं तुम्ही बघा.